लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकं जनतेचा कौल काय यासाठी आपण जिल्ह्यात फिरतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी पावन देवस्थान नवसाला पावणारा बजरंगबली अशी जी ख्याती आहे ते वायमटवाडी. योगायोगाने आज योगेश क्षीरसागर यांची इथे अन्नदान पंगत आहे आणि त्या योगाने त्यांचं भेटणं झालं. योगेश भैया काय म्हणते निवडणुकीबद्दल, काय वाटतंय? बीड लोकसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे ह्या निवडणूक लढवत आहेत आणि महायुतीचा भाग म्हणून आम्ही सर्वच आमची टीम ही प्रत्येक जागी गट वाईज आणि शहरामध्ये वॉर्ड वाईज आम्ही बैठका करतो आहेत आणि आव्हान लोकांना महायुतीच्या बाजूनी करत आहोत. हे जे लोकल डेव्हलपमेंट किंवा लोकलचे नेते आणि सेंट्रल डेव्हलपमेंट या दोन्हीपैकी कोणत्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू राहिली या निवडणुकीमध्ये? दोन्हीकडे महायुतीचं सरकार असल्यामुळे जे केलेले विकास कामं आहेत, पुढचं जे विजन आहे आणि लोकलचे काही फॅक्टर्स आहेत, आपल्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी दिलेले आश्वासनं आणि जाहीरनामे आहेत, ह्यावर मला वाटतं या मतदानाचा कल ठरेल. आणखीन पण रेल्वे परळीपर्यंत पोहोचलेली नाहीत. अनेक अडचणी आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही रेल्वे लाईन ही करणंसुद्धा त्यावेळेसपासून हे कठीणच काम आहे. बरेचसे या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळं खासकर आंबेळनेर आणि परिसर, पाटोदा परिसर, बीड ते नगर जी लाईन होती ती अत्यंत कठीण लाईन आहे. त्यासाठी बरेचसे बोगदे करणं, डोंगर फोडणे, डबल इंजिन लावणं असा बराच त्यामध्ये किचकट काम होतं ते आणि त्यासाठी निधीची सुद्धा मागे तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून अर्धा निधी द्यावा आणि अर्धा केंद्र सरकारचा असावा असा निर्णय काही कालांतरानं जेव्हा ही रखडली योजना त्यावेळेस झाला. मग त्याला गती भेटली. पुढच्या काळात मोदी साहेबांनी त्याला भरीव निधी दिला आणि तसाच राज्य शासनाचा जो अर्धा भाग आहे त्यावर निधी पडला. त्यामुळं हे काम सुरळीत झालं आणि आता आपल्यापर्यंत किमान बीडपर्यंत ट्रॅक झालेला आहे आणि आंबळनेरपर्यंत रेल्वे आलेली आहे नगरपासनं आणि याला इथून पुढचा जो भाग आहे तो सपाट भूभाग आहे बीडपासनं ते परळीपर्यंत. त्यामुळे ते काम लवकर होणार आहे. पुढच्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होईल आणि बीडकरांचं जुनं स्वप्न हे आपल्याला साकारलेलं दिसतं. आत्ता जे पहिल्या फेजचं वोटिंग झालं ते 54%, एकाच ठिकाणी 64% झालं. ही मतदान कमी होतं आहे, याचं नेमकं काय आहे? तुम्ही गणित काय मांडले? प्रचंड उन्हाळा आहे. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर मतदानाचा टक्केवारी जेव्हा खूप वाढते त्यावेळेस काहीतरी बदल घडतो असं चित्र असतं आणि मतदान आहे तसं आहे म्हणजे सरकारचं सॅटिस्फॅक्टरी काम आहे आणि त्यावर लोकांनी वोटिंग केली असा एक अर्थ काढला जातो. पण आता आज त्यावर काय भाष्य करता येणार. मतदाराला नेमकं काय आवाहन करा? मतदाराला आव्हान आहे की देशाकडं पाहून, देशाची स्थिती पाहून, देश स्थैर्य कसं राहील, विकास निधी आपल्यापर्यंत कसा जास्तीत जास्त येईल, आम्ही आमचे कामं जे करतो त्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आमच्याकडं पाहून आणि देशाचं स्थैर्य पाहून महायुतीला मतदान. नाही, राहुल गांधी तर म्हणतायत न्याय यात्रा काढली म्हणून देशाला स्थैर्य आलं. मग नेमकं कसं त्यांचं गणित समजायचं का मोदी साहेबांचं समजायचं? आता काय कोण यात्रा काढून मतदान मागतं, कोणी कशाने मतदान मागतं. आम्ही तर कायम विकासावर मतदान मागतो आहे आणि विकासाची दृष्टी जी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची आहे. त्यामुळेच आज आपल्या पक्षातला सुद्धा अजितदादा जे आमचे नेते त्यांनीसुद्धा ठरवलं आहे की महायुतीसोबत जायचं आणि शेवटी सेंट्रलचा निधी हा अत्यंत महत्त्वाचा असतो इथं काही काम करण्यासाठी. एक शेवटचा प्रश्न विचारतो. मतदारसंघात आपण फिरताय पंकजाताईच्या प्रचारासाठी, नेमकं जनतेचा कौल तुम्हाला काय वाटतं? जनतेचा कौल आमच्यासोबत जे लोक आहेत ते तर नक्कीच काम करत आहेत, पण इतर लोक जनतेपर्यंत आपला जो जाहीरनामा आहे किंवा विकासाचं आपलं काय विजन आहे ते आम्ही मांडतो आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त कामं करता येतील. आपला लोकप्रतिनिधीवर या सरकारमध्ये जे सरकार येणारं आहे जे सगळ्याला माहिती मोदी साहेबाचं आहे त्या सरकारमध्ये आपला खासदार हा त्या पक्षाचा किंवा सत्तेतला असेल तर जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल. आणि पंकजाताई ह्या अनुभवी व्यक्ती आहेत, त्यांचं पालकमंत्री पदाचा अनुभव आहे, त्या बऱ्याच वर्षांपासून ह्या पक्षाचं काम करतात आणि देशभरात करतात, म्हणून देशात त्यांना चांगली संधी आज या येणाऱ्या सरकारमध्ये भेटू शकते. ती संधीचं सोनं हे जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन करावं.
वायबटवाडीचं जे देवस्थान आहे, मोठं देवस्थान आहे, मारुतीराय जे आहे इथं, हे नवसाला पावणारा बाप्पा मारुतीराय नवसाला पावणारा आहे, तिकडे राम मंदिर झालं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम निवडणुकीत कसा होईल? भाजप हे हिंदुवादी मानल्यासारखंच आहे आणि त्यांनासुद्धा आपलं राष्ट्रवादी असन, शिवसेना असन, ही एक महाआघाडी यांची जी आहे, ह्यांना नक्कीच आपलं श्रीराम प्रभू हे पावल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्याचं जे 100 वर्षापूर्वीचा जे विषय होता ते भाजप सरकारनं मार्गी लावल्यामुळं नक्कीच श्रीराम प्रभू पावल्याशिवाय राहणार नाही. पंकजाताईसाठी वातावरण खूप चांगलं आहे, लोक जागृत आहेत. पंकजाताईचं निवडून 100% येणार आहेत. आल्या की ते केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विकास होणार आहे. ह्याच्याकरता लोक आपले सुज्ञान आहेत, हुशार आहेत. याच्याकरता पंकजाताईला 100% ते निवडून देतील असा माझा विश्वास आहे.